चांगले असणार नेहमीप्रमाणे. तुमचा आजचा दिवसही नेहमीप्रमाणे स्वामी कृपेनेच आनंदात जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला व्हिडिओ सुरू करते. तर आजचा आपला व्हिडिओ आहे देवांचा मान सन्मान, आपल्या कुलदेवताचा मान सन्मान. तर तुम्ही किती वेळा करता? जर तुम्ही आजपर्यंत केलाच नसेल, तुम्हाला माहीतच नसेल की देवाचा मान सन्मान म्हणजे काय असतं. म्हणजे आपण नारळ देणे, नारळ फोडणे म्हणजे मान सन्मान नव्हे. तर बघा, प्रत्येक अमावस्येला केलेला खूपच लाभदायक असतो. पण त्यातून पण मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला प्रत्येक अमावस्येला जमत नसेल तर तुम्ही 6 महिन्यातून एका अमावस्येला निश्चितच आपल्या कुलदेवताचा मान सन्मान करायचा. आपल्या घराजवळ आसपास आपल्या कुलदेवताचं मंदिर असतं, तिथं जायचं अमावस्येला. एक नारळ, 2 अगरबत्ती, एक पिवळं फूल आणि खडीसाखर घेऊन जायचं. तो नारळ आपल्या हातात ठेवायचा आणि आपल्या मंदिरात जायचं. आपलं तुमचं कुलदैवत जर समजा ज्योतिबा असेल किंवा तुमचे कुलदैवत समजा खंडोबा असेल किंवा तुमचे कुलदैवत समजा आमच्यासारखा सोनार सिद्धनाथ असेल, तर काय करायचं, त्या मंदिरात जायचं, तो नारळ आपल्या हातात ठेवायचा आणि सांगायचं, हे सिद्धनाथ देवा, हे ज्योतिबा देवा, हे खंडोबा देवा, मी आज तुम्हाला स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने, परमपूज्य सद्गुरू गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने, यांच्या आदेशाने मी तुमचा आजचा मान सन्मान करते. मी एक स्वामी भक्त आहे, स्वामी सेवेकरी आहे. तर मला या मार्गात आल्यापासून तुमचा मान सन्मान कसा करायचा ह्याची माहिती मिळालेली आहे. तर मी इथून पुढे तुमचा पदोपदी मान सन्मान करीन. परंतु तुम्ही माझ्या घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य, प्रत्येक व्यक्तीचे शरीर, प्रत्येक व्यक्ती चे वागण्याची पद्धत किंवा माझ्या गावकऱ्यांच्या सुद्धा लोकांचे आरोग्य, माझ्या गावातील सर्व लोकांचा उद्धार, माझ्या गावातील लोकांचा एखादा अडकलेला असेल कुठल्या गोष्टी, तर त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा मार्ग तू दाखव. हे माऊली, माझ्या गावातली लोक शेतकरी आहेत, त्यांच्या शेतातून धान्य पिकू दे, निसर्ग राजाला तू साथ दे, अशा स्वरूपात तुम्ही जर म्हणून त्या जर आपल्या कुलदैवताच्या पुढे जर असा नारळ म्हणजे असं ठेवताना त्याच्या पायथ्याशी, तेव्हा काय म्हणायचं, अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय, त्र्यंबकेश्वर महाराज की जय, गंगा गोदावरी माता की जय, ओम गुरुदेव दत्त, सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय, श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय, अशा स्वरूपात जय जयकार करायचा आणि तो नारळ तिथे ठेवून आपण त्रिवार मुजरा करून आपल्या घरी यायचं. तर ह्यानं काय होतं तुम्हाला सांगते, तुम्ही किती गोष्टी मागितल्या बाबा, तुम्ही स्वतःसाठी मागितल्या, तुम्ही घरच्यांसाठी मागितल्या, तुम्ही शेतकऱ्यांसाठी मागितल्या, तुम्ही गावातल्या लोकांसाठी मागितल्या, बरेच काही गोष्टी अडकल्या असेल त्यासाठी मागितल्या. म्हणजे तुम्ही मान सन्मान करताना स्वतःचा फायदा न बघता बऱ्याच लोकांचा जर तुमच्या तोंडातून हा उल्लेख गेला असेल तर त्या देवाला किती आवडला असेल सांगा बरं. तुमची सेवा निश्चितच, त्यांना तुमचा मान तो निश्चितच राखला गेला असणार. तुमच्या त्या शब्दाला निश्चितच या कलियुगात आपले आराध्य देवत आपले स्वामी माऊलींच्या स्मरून ब्रह्मांड नायकाच्या आदेशानुसार जर आपल्या पाठीशी राहत असले तर निश्चितच तुम्ही छोटासा प्रयत्न करून बघा. तर ते एकच नारळ लागतो, 2 फुलं लागतात आणि एक फुल लागतं, 2 अगरबत्ती लागतात आणि 5-10 रुपयाची खडीसाखर लागते. हे घेऊन मान सन्मान केला, जेवढ्या गोष्टी तुम्हाला म्हणता येईल तेवढ्या म्हटला. आणि जर मान सन्मान जर तुम्ही अमावस्येला केलं तर अतिशय उत्तमातून उत्तमच. पण 6 महिन्यातून केला तरी बेस्ट, वर्षातून केला तरी चांगलं. पण मान सन्मान हा आपल्या कुलदेवताचा करा. निश्चित आशा आहे तुम्हाला पटले असेल आणि तुम्ही इथून पुढे करायला चालू कराल. तर सर्वांना आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट करा श्री स्वामी समर्थ अशी. आणि तुम्हाला सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ